घुग्गुस येथील राजीव रतन चौकात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची आमदार किशोर जोरगेवार यांनी शनिवारी संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली। पुलाचे 90% अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅचवर्क, तांत्रिक कामे आणि किरकोळ दुरुस्त्या तातडीने पूर्ण करून पूल लवकर वाहतुकीसाठी सुरू करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी, वेकोली अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते। पाहणी दरम्यान आमदार जोरगेवार यांनी पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता, सुरक्षा उपाययोजना आणि वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली। कामामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये तसेच नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड होऊ नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या। ट्रायल प्रक्रियेदरम्यान सर्व तांत्रिक बाबींची काटेकोर तपासणी करून आवश्यक दुरुस्त्या तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले। दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी स्थानिक नागरिक, व्यापारी मंडळ आणि वेकोली अधिकाऱ्यांसह घुग्गुस येथील लोहा पुलाचीही पाहणी केली। हा पूल सुरू झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले। विकास कामांची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन यावर विशेष भर देत मतदारसंघातील प्रत्येक महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार जोरगेवार यांनी यावेळी स्पष्ट केले।